ya daba maya mulgi काय ओंदे काने गणे दाने मुलगी पाडीने दवाखाना हा तर देख मुलगी देखे आकुलको गाणे आकुलको नंदुरबार कोतन तहा मुलगी तिले दबा आटेबारी जाता पुरा पडी ना आकुलको जाता रे हवा पडी अच्छा तुमचं नाव सांगता गाव आदिवासींचा दवाखान्यांवर विश्वासच नाही. कितीही पाठपुरावा केला तरी ते दवाखान्यात बाळंतपणाला यायला नाहीच म्हणतात. आरोग्यावर काम करणाऱ्या अनेकांनी हे कधी ना कधी ऐकलेलं असतं. पण इथे रत्ना, बिंद्रा या पहिल्या खेपेच्या गरोदर महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी दवाखान्यात डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. पण खासगी गाडी पाडकोयनी मुलगी जाते खाजगी केली होती. तुम्ही सरकारीची गाडी नाही बोलवली? सरकारी गाडी मुलगी देखी कोविन आविन. अच्छा नंबर आहे सरकारी गाडीचा? बर मग रस्त्यात डिलिव्हरी झाल्यावर कुणी केली डिलिव्हरी? आई ना तारी कोडतो नो हियर के कोनी गाड़ी माँ बाप भी हुई तेरी बहन ते जहन को ये ना खाली पड़ी ना ते हियर किसके हियर के अभी गई ने पे नंदुरबार काटणं तहा पासे मुलगी देखी बोली पडी. रत्ना म्हणतीये सरकारी ॲम्ब्युलन्सला फोन केला होता पण गाडी आली नाही. मग आम्ही खासगी गाडी केली. आधी मोलगीला दवाखान्यात गेलो. रात्र झाली होती. मोलगी दवाखान्यातून आम्हाला अक्कलकुवा ग्रामीण रेफर केलं. अक्कलकुवाला जात असताना आटेबारी येथे रस्त्यात डिलिव्हरी झाली. माझ्यासोबत माझी वहिनी होती. तिनेच डिलिव्हरी केली. बाळंतीण आणि नाळ न कापलेलं बाळ घेऊन आम्ही रात्री 10 वाजता अक्कलकुवा दवाखाना गाठला. बाळाची नाळ कापली. कोणतंही लसीकरण न करता 2 दिवस ॲडमिट ठेवलं आणि घरी पाठवलं. फक्त बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं होतं. घरी येताना आम्हाला पुन्हा स्वखर्चाने गाडी करावी लागली. बिंद्राला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या आणि घरचे, आशा आणि संघटनेच्या आरोग्य कार्यकर्त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन करायला सुरुवात केली. तशीही घर गावापर्यंत गाडी जात नाही. कारण असं की सातपुड्यामधल्या रस्त्यांच्या कामाचा पत्ता कट केलाय की बांधलेला रस्ता गायब झालाय हेच कळत नाही. अनेक प्रयत्न करूनही बिंद्राला बाळंतपणासाठी दवाखान्यात पोचायला ॲम्ब्युलन्स मिळालीच नाही. शेवटी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चाने खासगी गाडी केली आणि बिंद्राला धडगावच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले. गरोदरपण आणि बाळंतपणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, मातृत्व अनुदान, बुडीत मजुरी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, माहेरघर, 102, 108 फ्री ॲम्ब्युलन्स, मोबाईल ॲम्ब्युलन्स अशा 1 ना 2 अनेक योजना आहेत. असे असताना देखील रत्ना आणि बिंद्राचं रस्त्यात बाळंतपण झाल्यावर 2 जीवावर बेतलेल्या प्रवासाला तोंड देणं. आणि कसंबसं दवाखाना गाठणं हा केवळ या रत्ना आणि बिंद्राच नाही तर तमाम सातपुड्यातल्या स्त्रियांच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन झालंय. त्याची भरपाई कोण करेल?
एकीकडे मोठमोठ्या इमारतींनी काबीज केलेली शहरं, शेकडो किलोमीटरवर पसरलेले महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, हेल्थ टुरिझम म्हणवणारा देश, पावलोपावली उपलब्ध असलेली आरोग्य सेवा. पण हे सगळेच या आदिवासी, वंचित, गरीब आणि कष्टकऱ्यांची चेष्टा करतायत का, असा भास होतो. झोपड़ी में दियो ना उजड़ा में गाँव में नहा, झोपड़ी में दियो ना उजड़ा मा गाँव में नहा, दोवा देखत बीज चोरता त्याग अमके काय मागता, देशभक्त लोग तुमोरा त्याग अमके काय मागता, देशभक्त लोग तुमोरा त्याग अमके काय मागता.